तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांना जाळ्यात ओढून आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीविरोधात जळगाव खान्देश जिल्ह्यातील मुक्ताईनगर पोलिसांनी शुक्रवारी 19 जून पहाटे मोठी आणि धाडसी कारवाई करत तब्बल 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। मुक्ताईनगर तालुक्यातील लालगोटा, हलखेडा, मधापुरी, जोंधनखेडा आणि चारठाणा येथील रहिवासी पाड्यांवर एकाच वेळी धाडी टाकून ही कारवाई करण्यात आली। या कारवाईत 56 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून 11 जणांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी मुक्ताईनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली। सोशल मीडियावर आकर्षक आमिष दाखवून देशभरातील नागरिकांना या भागात बोलावले जात होते। त्यानंतर बनावट व बनावटी वस्तू दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केली जात होती। काही प्रकरणात पीडितांना मारहाण करून जंगलात सोडून दिल्याच्याही तक्रारी समोर आल्या होत्या। पोलिसांनी केलेल्या धाडीत आरोपींकडून 20 लाख रुपये रोख रक्कम, 300 ग्रॅम सोने, 2.5 किलो चांदी, 2 देशी कट्टे, 3 जिवंत काडतुसे, हरिण, कोल्हा व सशाची कातडी, 4 चारचाकी वाहने, 6 मोटारसायकल आणि 30 मोबाईल फोन असा एकूण सुमारे 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणात फिरोज राजू पवार, रोहित सुरेश पवार राहणार मधापुरी, रामजाने रायसिंग भोसले, हक्काबाई जोगिंदर भोसले, राजकिरण जोगिंदर भोसले, दया जोगिंदर भोसले, शिवविकास जोगिंदर भोसले, जोगेंद्र राजवंती भोसले राहणार हलखेडा, गांधी तेरसिंग भोसले, विलास नरसिंगलाल पवार आणि अजयदादा यांच्यासह 11 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पोलिसांच्या माहितीनुसार मागील 4 वर्षात या टोळीशी संबंधित 10 दरोडे, 2 खून, 7 जबरी चोरी, 16 फसवणुकीचे गुन्हे तसेच सरकारी अधिकाऱ्यांवरील हल्ल्यांच्या घटना समोर आल्या होत्या। या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ऑपरेशन ड्रॉप केस ही विशेष मोहीम राबवण्यात आली। या विशेष मोहिमेत सुमारे 200 पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते। पहाटेच्या सुमारास अनेक पोलीस वाहनांनी परिसराला वेढा घालत नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई केली। फसवणूक, अवैध शस्त्रसाठा आणि वन्यजीव संरक्षण कायद्याच्या उल्लंघनाविरोधातील जिल्ह्यातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे। या मोहिमेत उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारवले, प्रशांत दरेकर, पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, महेश गायकवाड, निलेश गायकवाड, राहुल वाघ, आशिष लवंगाडे, विशाल पाटील, योगिता नारखेडे, मीरा देशमुख तसेच अमित कुमार बागुल यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। या धडक कारवाईमुळे मुक्ताईनगर तालुक्यात खळबळ उडाली असून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे। नागरिकांनीही या कारवाईचे स्वागत करत पोलीस प्रशासनाचे कौतुक केले आहे। MCN न्यूज मराठीकरिता सुनील जगतापसह संपादक राजीव वाढे, मुक्ताईनगर। मुक्ताईनगर पोलीस स्टेशन अंतर्गत लालगोटा, हलखेडा, मधापुरी, जोधनखेडा आणि चारठाणा या गावामध्ये जळगाव पोलिसांनी ॲडिशनल SP संदीप गावित, त्याचप्रमाणे SDPO केदार आणि अडसूळ PI यांच्या नेतृत्वाखाली आज एक मोठा आपण एक ऑपरेशन राबवलं होतं। त्या ऑपरेशनमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालेलं आहे। त्याच्यामध्ये एकूण 20 लाख रुपये आपल्याला कॅश मिळालेली आहे। त्याचप्रमाणे आपल्याला जवळजवळ 300 ग्रॅम सोनं मिळाले आहे, जवळजवळ 2.5 किलो चांदी मिळालेली आहे। त्याच्यामध्ये काही डुप्लिकेट नोटा देखील आपल्याला मिळालेल्या आहेत। या गावांची मोडस अशी आहे की इथे मोठ्या प्रमाणात फेसबुकचा आणि सोशल मीडियाचा वापर करून लोकांना खोटं सांगून इथं आणलं जातं। त्यांना काही आमिष दाखवले जातात, उदाहरणार्थ तुम्हाला नागमोडी देऊ, तुमचे पैसे डबल करून देऊ किंवा इतर गोष्टी त्यांना सांगून त्यांच्याकडनं पैसे घेऊन त्यांना मारहाण करून, पोलिसी भाषेमध्ये याला ड्रॉप केस असं म्हणतात, असं करून त्यांची लुबाडण्याची एक मोठ्या केसेस आपल्याकडे दाखल होत्या। आपण जर मागच्या 4 वर्षाचा याच्यामध्ये आढावा घेतला तर याच्यामध्ये दरोड्याचे 10, खून 2, जबरी चोरी 7, फसवणूक 16, दरोड्याचा प्रयत्न 1 आणि सरकारी नोकऱ्यावर हल्ला 2 अशा केसेस आपल्याकडे एकूण दाखल होते। कालच्या रेडमध्ये अजून एक दुर्दैवाची अशी बाब आहे की आपल्याला काही वन्य प्राण्यांच्या तस्करीचे देखील आपल्याला काही मुद्देमाल मिळाले। त्याच्यामध्ये एक हरणाची स्कीन आहे, एक रॅबिटची स्कीन आहे, एक छोट्या कोल्ह्याची आपल्याकडे एक स्कीन आहे। अशा भरपूर गोष्टी आज त्याच्यामध्ये आपण जप्त केलेल्या आहेत। एकूण 56 आपण आरोपींना इथे आणलेला आहे। त्यांचे इंट्रोगेशन फॉर्म भरून घेत आहोत आणि आता गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। देखील आपण जप्त केल्या 4 चाकी, दुचाकी यामध्ये काय? याच्यामध्ये एकूण आपण 10 वाहनं आता आणलेली आहेत, ज्याचं सॅटिस्फॅक्टरी त्यांना आपल्याला उत्तर त्यांना देता आलेलं नाही। त्याचप्रमाणे एकूण 30 मोबाईल देखील आपल्याला सापडले आहेत, ते देखील आपण आणलेले आहे। आता तपासामध्ये आपल्याला निष्पन्न होईल की याची मोडस काय आणखी होती किंवा काही फेक बँकेचे अकाउंट्स तयार केले होते का, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन देखील संबंधित पीडितांकडनं ते घेत होते काय, त्याच्यावरून आपल्याला खुलासा होईल। याच्यामध्ये नकली नोटांचा देखील समावेश आहे। त्याच्यामध्ये नकली नोटा देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळालेला आहे की हे जे खोटं आमिष दाखवून लोकांना जे फसवायचे त्याच्यासाठी त्याचा उपयोग केला जात होता। त्याच्यामुळे नकली नोटा देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळालेल्या आहेत आणि 20 लाख रुपये कॅश आहे। महिलांना देखील अटक करण्यात आली। हो, आता आपण त्यांना कॉर्डन केलेलं आहे। याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग आहे हे आज दिवसभरात आपल्याला निष्पन्न होईल। सर, आदिवासी महिलांचा आरोप आहे की या ठिकाणी आम्हाला कोणत्याही प्रकारची
म्हणजे रात्रीच्या वेळेला ज्यावेळेला ऑपरेशन राबवण्यात आलं त्यावेळेला त्रास देण्यात आला. नेमका काय प्रकार मी झाला? तुम्हाला या गुन्ह्याची सगळी हिस्ट्री देखील सांगितली. मी तुम्हाला किती किती गुन्हे आहेत आणि किती गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत त्याचे देखील मी आपल्याला आकडेमोडी दिली. त्याच्यामुळे गुन्हेगार हा गुन्हेगार असतो आणि त्याप्रमाणेच पोलीस स्ट्रिक्ट ऍक्शन घेणार.